मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की भर जंगलात, जिथे माणसाची सावलीही दिसत नाही, तिथे जर तुमची गाडी अचानक बंद पडली आणि तुमच्यासोबत तुमची तरुण, सुंदर मेहुणी, साली, असेल, तर काय होईल? काळोखी रात्र, आजूबाजूला रानटी श्वापदांचे आवाज आणि हृदयात धडधड वाढवणारी ती एक चूक. आजची ही कथा साधीसुधी नाही, तर एका अशा वर्णाची आहे जिथे नातं आणि वेळ यातली सीमारेषा पुसली गेली. भर दुपारी ऊन असताना आम्ही गावाहून निघालो होतो, पण मध्येच शॉर्टकट घेण्याच्या नादात मी गाडी अशा एका रस्त्याला घातली जो थेट घनदाट जंगलातून जात होता. गाडीत माझ्यासोबत माझी मेहुणी, सायली बसली होती. सायली दिसायला एकदम परीसारखी, पण स्वभाव तितकाच खोडकर. रस्त्यात अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला आणि शेवटी एका निर्जन वळणावर गाडी बंद पडली. मोबाईलला रेंज नव्हती आणि सूर्यास्त व्हायला फक्त अर्धा तास उरला होता. सायलीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, पण त्याच भीतीने तिच्या सौंदर्यात एक वेगळीच चमक आणली होती. तिने घट्ट माझा हात पकडला आणि म्हणाली, "भावजी, आता काय होणार? मला खूप भीती वाटते." तिचं ते हळवं बोलणं आणि जंगलातली ती शांतता माझ्या काळजाचा ठोका चुकवून गेली. आम्ही गाडीतून उतरून पायवाटेने चालू लागलो, कदाचित एखादं घर मिळेल या आशेने. चालता चालता सायलीचा पाय एका दगडाला अडकला आणि ती थेट माझ्या अंगावरच कोसळली. त्या क्षणी आमची नजरांजर झाली. तिचे विस्कटलेले केस, घाबरलेले श्वास आणि माझ्या हातांचा तिला मिळालेला आधार. त्या एका क्षणासाठी जंगलातल्या हिंस्त्र श्वापदांची भीती कुठल्या कुठे पळाली होती. आम्ही दोघंही एकमेकांच्या इतके जवळ होतो की मला तिच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तिने हळूच माझे डोळे पाहिले आणि काही बोलताही बरंच काही सांगून गेली. रात्र वाढत होती, पावसाचे थेंब पानांवर पडू लागले होते. थंडीमुळे सायली थरथरू लागली. जवळच एक जुनी पडकी शिकारखाना, आउटहाऊस, दिसली. आम्ही तिथे आसरा घ्यायचे ठरवले. आत गेल्यावर फक्त एक जुनी लाकडी बाकडी होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि आत आम्ही दोघं पूर्णपणे ओलेचिंब झालो होतो. तिने थंडीने कुडकुडत माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि विचारलं, "भावजी, जर आज आपण इथून बाहेर पडू शकलो नाही तर?" तिच्या त्या प्रश्नात एक वेगळीच आर्जवी ओढ होती. त्या एका रात्रीने, त्या एका जंगलाने आमच्यातल्या नात्याला अशा वळणावर आणून ठेवलं होतं, जिथे मर्यादांचे कुंपण हळूहळू विरघळत होतं. बाहेरील वादळापेक्षा आमच्या मनातलं वादळ आता जास्त जोरात होतं. त्या जुन्या ओठ्यात पावसाचा आवाज अधिकच गडद ऐकू येत होता. वीज कडाडली की सायली दचकून मला बिलगायची. ओल्या कपड्यांमुळे तिला अधिकच थंडी वाजत होती. मी कसाबसा कोप्यात पडलेला सुका पालापाचोळा आणि काही लाकड गोळा केली आणि आग पेटवली. आगीच्या त्या पिवळसर प्रकाशात सायलीचं रूप अधिकच खुलून दिसत होतं. तिच्या ओल्या केसांतून पाण्याचे थेंब तिच्या गालावरून ओघळत होते. तिने आगीजवळ हात शेकताना माझ्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे हसून म्हणाली, "भावजी, तुम्ही इतके घाबरलात का? मी सोबत आहे ना." तिचं ते धाडस पाहून मला हसू आलं, पण मनात एक वेगळीच चलबिचल सुरू होती. बाहेर पावसासोबतच वाऱ्याचा वेग वाढला होता, जणू निसर्गच आम्हाला त्या एकांतात एकमेकांच्या जवळ ढकलत होता. अचानक दरवाजा जोराने वाऱ्याने उघडला आणि सायलीने घाबरून थेट माझ्या गळ्यात हात टाकले. त्या क्षणी आमचे श्वास एकमेकांना स्पर्श करत होते. तिच्या स्पर्शातली ऊब आणि पावसाचा तो गारवा यामुळे वातावरणात एक वेगळीच धुंदी पसरली होती. ती हळू आवाजात म्हणाली, "भावजी, दीदीला, ताईला सांगाल का आप इथे कसं अडकलो होतो?" मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, "हे जंगल आणि ही रात्र फक्त आपली आहे सायली, इथे तिसरं कोणीच नाही." आगीची धग जशी वाढत होती, तसा आमच्यातला संकोचही कमी होत होता.
आम्ही तासनतास गप्पा मारल्या, जुन्या आठवणी काढल्या आणि आयुष्यात पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना इतक्या जवळून ओळखलं होतं. तिने हळूच माझा हात हातात घेतला आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकवून शांत झोपी गेली. ती रात्र फक्त एका संकटाची नव्हती, तर ती एका अशा नात्याची सुरुवात होती जी केवळ त्या जंगलाच्या साक्षीनं घडली होती. सकाळी जेव्हा पावसाने विश्रांती घेतली आणि सूर्याचं पहिलं किरण त्या खोलीत आलं, तेव्हा आम्हाला समजलं की ही रात्र आमच्या आयुष्यातली सर्वात थरारक आणि अविस्मरणीय रात्र ठरली आहे. तर मित्रांनो, ही होती सायली आणि तिच्या भावजींची जंगलातली ती थरारक रात्र. तुम्हाला काय वाटतं, त्या रात्रीनंतर त्यांच्या नात्यात काय बदल झाला असेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब